निलंगा तालुक्यातील काटेजवळगा गावात व संपूर्ण परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अतिवृष्टी ढगफुटी होताना पाहायला मिळाली। शेतकऱ्यांची पिकं अक्षरशः पाण्याच्या खाली आल्याने 100% नुकसान झाले आहे। काटेजवळगा येथे काल मन हेलावून टाकणारी दुर्दैवी घटना घडली। केदारपूरच्या साठवण तलाव क्षमतेपेक्षा जास्त भरल्याने पाणी ओव्हरफ्लो झालं आणि सतत पावसामुळे काटेजवळगा येथील असलेला ओढा हे पुराचं रुद्र रूप धारण केलं। आपल्या जनावरांना घेऊन शेतकरी वैजनाथ श्रीपती राजमाने वय 46 हे आणि त्यांचे मित्र दयानंद संभाजी बोईने वय 42 हे त्याच ओढ्यातून रस्ता काढत काटेजवळगा गावाच्या दिशेने निघाले होते। दुर्दैवाने पाण्याचा प्रवाह वाढला आणि जनावरांसह दोन्ही शेतकरी ओढ्याच्या पुरात वाहून गेले। गावकऱ्यांच्या मदतीने तलाठी सुवर्णा टेकाळे मॅडम व ग्रामविकास अधिकारी विनायक बेंडले यांच्या सतर्कतेमुळे ओढ्याच्या पुरात वाहून गेलेल्या दयानंद बोईने या शेतकऱ्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळालं। मात्र पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने वैजनाथ राजमाने हा शेतकरी झाडझुडपं असल्याने त्यावर अधिक मोठा पाण्याचा फ्लो असल्याने सापडला नाही। त्यानंतर तातडीने मंडळ अधिकारी अमोल सोमवंशी, तलाठी सुवर्णा टेकाळे मॅडम, ग्रामविकास अधिकारी विनायक बेंडले आणि अग्निशमन दलाला पाचारण करत तात्काळ घटनास्थळी बोलावले। त्यानंतर सरपंच शरद सोमवंशी, दत्ता सोमवंशी व अन्य गावकऱ्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना ओढ्याच्या पुरात रस्सीच्या साहाय्याने उडी घेतली आणि वैजनाथ राजमाने या शेतकऱ्याला बाहेर काढला। मात्र तो मृत आढळून आला। तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले। काटेजवळगा येथील राजमाने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आज दुपारी काटेजवळगा येथील मयत वैजनाथ राजमाने यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आणि त्यांना दिलासा व धीर देत शासन प्रशासन आपल्या कुटुंबियांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। घटना दुःखद आहे। तुम्ही दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करावा असे सांगत आपल्या कुटुंबाचा करता धरता गेला आहे। मी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या दुःखात सहभागी आहे। त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घरकुल तात्काळ मंजूर करून या ठिकाणी शासन व प्रशासनाच्या वतीने जे कुटुंबियांसाठी करता येईल ते आम्ही निश्चितच करू असे आमदार निलंगेकर यांनी राजमाने कुटुंबियांना सांत्वनपर भेटीत आश्वासन दिले। यावेळी आमदार निलंगेकर म्हणाले की केदारपूरच्या साठवण तलाव ओव्हरफ्लो कसं झालं, त्याची क्षमता किती आहे, त्या काळात झाडे झुडपे सांडव्याच्या आजूबाजूला आहेत का, यावर बांधकाम विभाग व इरिगेशन विभाग एकमेकांशी चर्चा करून तो विषय मार्गी लावतील आणि येणाऱ्या काळात काटेजवळगा येथील असलेला ओढा उंच करण्यासाठी ओव्हरफ्लो जरी साठवण तलाव झालं तरी काटेजवळगा येथील गावकऱ्यांचा त्रास होऊ नये यासाठी मी संबंधित विभागाला निर्देश दिले असल्याचे सांगितले। यावेळी या सांत्वनपर भेटीमध्ये तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, गटविकास अधिकारी सतीश पाटील, भाजपचे विधानसभा प्रमुख दगडू चेअरमन, माजी जिल्हा परिषद सभापती संजय दोर्वे, तालुका अध्यक्ष कुमोद लोभे, जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता दत्ता कोल्हे, सरपंच शरद सोमवंशी यांच्यासह पोलीस प्रशासन व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। काटेजवळगा या गावामध्ये 2 शेतकरी वाहून गेले होते आणि त्यामध्ये एक जण बचावला आणि एक जण दगावला। त्याच घटनास्थळी या ठिकाणी काटेजवळगामध्ये स्वतः माजी मंत्री आमदार संभाजी पाटील यांनी त्या कुटुंबाला सांत्वनपर भेट देण्यासाठी आणि जे काय लागेल त्या संदर्भामध्ये सूचना प्रशासनाने दिलेल्या आहे। हा स्वतः आमदार संभाजी पाटील आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने ही घटना घडली आणि आपण त्यांना दिलासा पण दिलेला सांत्वन गावाच्या वरल्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला तळ आहे, त्या सांडव्यातून अधिकचं पाणी म्हणजे पाऊस अधिक झाल्यामुळे पाणी त्या ठिकाणी आलं आणि पाण्याच्या फ्लोमध्ये त्यांचं पशुधन जनावराला बाजूला काढण्यासाठी म्हणून दोघं उतरले। मध्ये एक जण त्यातला वाहून गेला, एकाला बचावकार्याने त्या ठिकाणी बाहेरही काढलं। निश्चितपणे हे घटना आहे, हे होऊ नये, एखाद्याचा जीव जाणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे। शासन सरकार त्यांच्या पाठीशी आहे, त्याचे पंचनामे देखील सर्व पूर्ण झालेले आहेत आणि त्यांना मयत व्यक्तींच्या पाठीशी फक्त त्यांची पत्नी आहेत। त्यांना देखील पुढं त्यांचा उदरनिर्वाह होण्यासाठी त्यांना आम्ही पाहिलं, त्यांच्याकडे जागा आहे, घरकुल नाही आहे। घरकुलाचा देखील प्रस्ताव आम्ही शासनाच्या वतीने त्यांना येणाऱ्या 4 दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी देतोय आणि त्यांचा उदरनिर्वाह होण्यासाठीचं जे काही त्यांना मदत लागेल म्हणजे आपल्या संजय गांधी निराधारच्या ह्याच्यातून त्यांना जे काही मदत लागेल ती देखील आपण त्या ठिकाणी करतोय। माझे आपल्या माध्यमातून आव्हान आहे, अशा प्रकारच्या घटनेमध्ये सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे। जिथं पाणी दिसतंय, आपल्याला माहिती आहे अशा 2 घटना जिल्ह्यामध्ये घडल्या, एक जळकोट आणि आपल्या इथं। आपण आवर्जून काही जण पाण्यामध्ये उतरतोय, आपल्या लक्षात येत नाही पाण्याचा फ्लो किती आहे, त्यामुळे त्या फ्लोमध्ये अनेक जण त्या वाहून जाणं हे जे प्रकार घडलेले आहेत। त्यामुळे सर्वांना विनंती आहे की 26 तारखेपर्यंत आपल्याला असंच वातावरण आपल्याला सांगितलं, सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे।
आणि आपले पशुधन असतील सुरक्षित ठिकाणी त्यांनी बांधणं गरजेचं आहे. थोडं एक 5-6 दिवस सर्वांनी 26 तारखेपर्यंत सर्वांनी काळजी घ्या ही विनंती आहे. सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं 100% नुकसान झालेलं आहे असा अहवाल देखील आम्ही शासनाला कळवलो आहे. आणि जास्तीत जास्त शेतकरी पूर्ण जे काही आपल्याला शेतकऱ्यांना पाठीशी उभा टाकण्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते पूर्ण सरकार त्या ठिकाणी करणार आहे. शेवटचा प्रश्न भाई, जे शेतकरी वाहून गेला ते जे पाझर आपला साठवण तलाव जे आहे केदारपूरचा, त्या ठिकाणी बेसनचे झाडं किंवा झुडपे ते वाढल्यामुळे ही ओव्हरफ्लो वाढला असं चर्चा होती. आपण त्या संदर्भामध्ये जर प्रशासनाची बैठक घेऊन दोन्ही इरिगेशन आणि बांधकाम दोघांना तशा सूचना दिलेल्या आहेत. दोघांनी एकमेकांशी समन्वय करावा. जिथं अशा प्रकारचे आता हे ॲक्सिडेंट आहे घडल्यानंतर अचानकपणे आपण जर इथला इतिहास पाहिला या सांडव्याहून पाणी जाणं फार कमी काळ असं प्रसंग येतो की बाबा एवढं पाण्याचा फ्लो येतो. आणि या भागामध्ये ढगफुटी त्या दिवशी सकाळी झालेली आहे. आणि निलंग्याच्या ह्याच्यामध्ये सकाळच्या जो पाट्याचा जो एक 3 तासाचा पाऊस होता हा अधिकचा झाला होता. निश्चितपणे आपण याची काळजी आता घेणं सर्वांनी गरजेची आहे. आणि तशा सूचना देखील आपण सांगितलेल्या आहेत की ओढ्याच्या बाजूचे जे काही असेल पाणी फ्लो जातो ते देखील आपल्याला साफ करायला. आपण सरसकट पंचनाम्याची मागणी केलेली आहे. सरसकट लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना लातूर जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करा अशी घोषणा आपण त्या ठिकाणी केलेली. शासन देखील त्या स्तरावर काम करत आहे. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.